उद्धव ठाकरेची आता परभणीतली सभा सुरू आहे. त्यांनी प्रश्न उपस्थित केला की आपण निवडून दिलेली गाढवं म्हणलं खरं तर खासदारांना, त्यांनी प्रायव्हेट विमानानं फिरतात ही गाढवं, पैसा कुठून आला, शेतकऱ्यांचे प्रश्नही आहे, कशा पद्धतीने हा पैशाचा वापर होतो? मी कुठं फिरताना दिसलो का तुम्हाला? दिसलो का मी कुठं फिरताना? मी दिसलो असेल तर विचारा. सहकारी तुमच्याबद्दल ते केलं, तुमच्या सहकार्याबद्दल सहकार्याबद्दल बोललेत, त्यांच्याबद्दल त्यांनी उत्तर द्यावं ज्याच्याबद्दल बोललेत. मी का म्हणून उत्तर देऊ त्यांचं? आता पुढचं आजची सभा आहे, यापुढं ओमराजेंचा प्लॅन काय आहे मतदारसंघाचा, किंवा हे कशा पद्धतीनं काम बांधणी करणार? माझा 24 तास मधला एकच अजेंडा आहे की पूर्ण वेळ सामान्य माणसासाठी देणं, त्याचं पडेल ते काम करणं. तिथं मी विरोधक, सत्ताधारी किंवा हा माझ्या पक्षाचा, तो माझ्या पक्षाचा नाही, मी असलं कधी तुलना केलेली नाही. प्रत्येक येणारा काम सांगणारा माणूस हा माझ्याकडं आलाय, माझ्यासाठी आलाय आणि त्याचं काम करणं ही माझी जबाबदारी आहे. ह्या भावनेतनं मी काम करत आलोय. लोकांनी ते बघितलंय. काल आल्यापासूनही मी तेच करतोय, रात्रीपासनं, आज सकाळी उठल्यापासूनही तेच करतोय आणि आता पण तेच करण्यासाठी ज्या पद्धतीनं माझा आठवड्यातला 2 दिवस 3 दिवस जनता दरबार असतो, त्याच पद्धतीनं जी कामं लोकांची पक्ष बदलल्यानंतर अहो लक्षात घ्या, पक्ष, राजकारण, सत्ता ह्या गोष्टी कुणासाठी आहेत? त्या माणसासाठी मला बसवलंय ना इथं. मग त्या माणसासाठी सत्तेचा वापर, त्या माणसासाठी जर वापर मी करत असेल तर काय चूक आहे माझं? मी करतोय.